आई, माझ्या आत्याचा फोन आला आहे. आज त्यांच्या नातीचा वाढदिवस आहे आणि त्यांना तुम्हाला आमंत्रण द्यायचं आहे. ते तुमच्याशी बोलू इच्छितात. नंदिनीने एवढं म्हटल्याबरोबर तिच्या सासूबाई शारदाताईंनी इशारा करून सांगितलं की मला तुझ्या आत्याशी बोलायचं नाही. सासूच्या इशाऱ्यानं नंदिनीचा जीव कासावीस झाला. तिनं आपल्या आत्याला खोटं सांगितलं की माझ्या सासूबाई तर मंदिरात गेल्या आहेत. तुम्ही मला निमंत्रण दिलं ना, बस झालं, मी नक्की येईन. नंदिनीच्या आत्या हळहळत म्हणाल्या, बाळा नंदिनी, तू तर तुझ्या सासरी नेहमीच व्यस्त असतेस, म्हणूनच तुझ्या सासूबाईंशी बोलायचा विचार केला होता. नंदिनीला पुन्हा एकदा खूप वाईट वाटलं. हे पहिल्यांदा नव्हतं. अनेक वेळा असं घडलं होतं की तिच्या माहेरचं कोणी काही निमंत्रण देत असे तेव्हा तिच्या सासूबाई तिच्या माहेरच्यांचा नेहमीच अपमान करत असत. नंदिनी आणि गौतमच्या लग्नाला 1 वर्ष होणार होतं. लग्नानंतर पहिल्या वर्षी नव्या जोडप्याला नेहमी लोकांच्या घरी जेवण्यासाठी बोलावलं जातं. शारदाताईंच्या नातेवाईकांकडून जेव्हा केव्हा आमंत्रण येई त्यावेळी त्या गौतम आणि नंदिनीला आवर्जून पाठवत असत. पण नंदिनीच्या माहेरच्या बाजूनं जेव्हा केव्हा कोणी आमंत्रण देत असे त्यावेळी त्यांना स्वतः फोनवर बोलत ना नंदिनीला आणि गौतमला तिथे पाठवत. लग्नानंतर नंदिनी आपल्या माहेरी 2-3 वेळाच जाऊ शकली होती आणि याचं मुख्य कारण होतं नंदिनीचं माहेर तसं संपन्न नव्हतं आणि गौतमच्या घरी मात्र पैसा, वैभव, ऐशोआराम सगळं काही होतं. शारदाताईंना आपल्या श्रीमंतीचा फार गर्व होता. पण म्हणतात ना, ज्याच्या नशिबात जे लिहिलंय तेच मिळतं. गौतमच्या लग्नासाठी मुलगी शोधताना त्यांना खूप अडचणी आल्या. कधी गौतमला मुलगी पसंत पडत नसे, तर कधी शारदाताईंच्या अपेक्षेप्रमाणे नसे, कधी तर कुंडल्याच जुळत नसत. या सगळ्या गोंधळात शेवटी गौतमने सामान्य घरातील नंदिनीशीच लग्न केलं. लग्नाच्या वेळी लोक मोठमोठ्या गोष्टी करतात, आम्हाला फक्त मुलगी हवी. पण लग्न झाल्यावर मात्र सगळं बदलतं. सगळ्यांनाच सर्व काही हवं असतं. मुलगी सुंदर असावी, समजूतदार असावी आणि माहेरवरून हुंडाही यावा. वर तिचं माहेरही श्रीमंत असावं. मुलाचं सासर असं असावं की त्याला तिथं मान मिळावा. या सगळ्या गोष्टींमध्ये नंदिनी सुंदर आणि समजूतदार होती, पण तिचं माहेर पैशानं श्रीमंत नव्हतं. लग्न झाल्यापासूनच शारदाताईंनी नंदिनीला समजवायला सुरुवात केली होती. लहान सहान ठिकाणी जाऊन तुझी आणि गौतमची किंमत कमी करायची गरज नाही. जिथं खरंच गरज असेल तिथं मीच तुला पाठवेन. इथे तुझ्या आरामात काही कमी आहे का? मग सारखं सारखं माहेरच्या गोष्टी सांगत बसू नकोस. नवीन सुनेची भूमिका निभावत असलेली नंदिनी हे सगळं ऐकून स्तब्ध झाली होती. लग्नाच्या सुरुवातीच्या महिन्यात तिला या गोष्टी फारशा खटकल्या नाहीत, पण जसजसा काळ पुढे गेला तसतसं हे सगळं तिच्या मनाला टोचायला लागलं. नंदिनीला अशा विचारांनी खूप रडू यायचं. गौतमशी सुद्धा ती एवढी मोकळी नव्हती की तिच्या मनातलं सगळं सांगू शकेल. गौतमचा अधिकारशाही स्वभाव आणि त्याचा रुतबा दोघांच्या नात्यात काहीसं अंतर निर्माण करत होता आणि जेव्हा सासूशी या सगळ्यांबद्दल बोलायची तेव्हा तिला नेहमीच सांगितलं जायचं की तू लहान घरातून आली आहेस, आता तू मोठ्या घरची सून आहेस. तुझं स्टेटस आता तुझ्या माहेरच्यांशी जुळत नाही. माहेरहून आत्या, मावशी, आजी किंवा बहीण कोणाचंही निमंत्रण आलं तरी नंदिनीला काहीतरी खोटं बोलावं लागायचं. कधी गौतम आजारी आहे, तर कधी नंदिनीची तब्येत बरी नाही, कधी दोघं कुठेतरी बाहेर जाणार आहेत, तर कधी घरात पाहुणे येणार आहेत. कितीतरी वेगवेगळी कारणं देऊन नंदिनीला माहेरी जाण्यापासून रोखलं जायचं. माहेरात कार्यक्रम असला की सगळे नातेवाईक एकत्र येऊन हसत खेळत असत. त्यांचे आनंदाचे क्षण सोशल मीडियावर पाहून नंदिनीचं मन उदास होत असे आणि ती फक्त आठवणीत रमून जाई. ती जागा जिथे तिनं आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा घालवला होता. फक्त तुटक बोलण्यानं तिच्या मनातून तिचं माहेर कसं जाऊ शकत होतं. आज शेवटी तिनं धाडस करून गौतमशी बोलायचं ठरवलं. तिनं शांतपणे विचारलं, गौतम, माझ्या माहेरी जेव्हा काही काम असतं तेव्हा तुम्ही मला तिथं जाऊ देत नाही. माझंही मन होतं तिथं जायला, माझ्या लोकांसोबत हसून खेळून थोडा वेळ घालवायला.
नंदिनी बोलतच होती. इतक्यात गौतमने तिला थांबवलं आणि शांतपणे म्हणाला, नंदिनी, मी तुला माझ्या आयुष्यात स्वीकारलंय, पण जर तू असं विचारत असशील की तुझ्या घरच्यांनाही मी तसाच मान सन्मान देऊ, तर ते माझ्या हातून शक्य नाही. रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी तिथं जायचं किंवा तुला पाठवायचं मला योग्य वाटत नाही. तू या घराची सून आहेस. तुझ्या आयुष्यात कोणती कमी आहे? एका नंदेचं लग्न झालंय. आपण 4च जण आहोत इथं. माझ्या मते मी तुला खूप काही दिलंय. कशा प्रकारच्या घरातून तू आली आहेस आणि कशा घरात आली आहेस याचा तुला अभिमान वाटायला हवा. गौतम आज खूप जास्त बोलून गेला होता. नंदिनीच्या डोळ्यातही अश्रू आले होते. पण तो काय करणार? तो आपल्या आईच्या विरोधात जाऊ शकत नव्हता. नंदिनीची बाजू घेणं त्याच्या हातात नव्हतं. अशा परिस्थितीत नंदिनीला शांत करणं हाच त्याला उपाय वाटायचा. गौतमला तिच्या मागण्या योग्य वाटल्या नाहीत आणि तो तिथून निघून गेला. नंदिनी तशीच स्तब्ध उभी राहिली. गौतमच्या बोलण्यानं तिच्या मनात विचारांचं काहूर माजवलं होतं. तिला उमगलं होतं की गौतम तिच्यासाठी काहीही पाऊल उचलू शकणार नाही. आता स्वतःसाठी तिला स्वतःलाच रस्ता शोधावा लागेल. ती विचार करत करत आपल्या खोलीत गेली. संध्याकाळी गौतम परत आला तेव्हा शारदाताई रागानं चेहरा सुजवून बसल्या होत्या. त्यांना असं पाहून गौतमनं विचारलं, काय झालं आई, तू एवढ्या चिंतेत का आहे? चिंता नाही करणार तर काय करू? शारदाताई म्हणाल्या. आपल्या प्रेमाचा आणि आपुलकीचा तुझ्या बायकोनं काय प्रतिसाद दिलाय पाहिलंस? ती माहेरी गेलीये. म्हणते आत्याच्या घरी जाईन आईसोबत. मी तिला सांगितलं, पण तिनं ऐकलं नाही. मग मी तुला विचारायला सांगितलं, तर त्यावरही तिनं काहीच उत्तर दिलं नाही. हेच असतं लहान घरच्या मुलींचं. पुढे मागे त्या रंग दाखवतातच. पण माझ्या नशिबी हेच होतं. शारदाताई सलग बोलत होत्या आणि गौतम गप्प उभा राहून हे सगळं ऐकत होता, काही न बोलता. तो सरळ आपल्या खोलीत गेला. तिथं त्याला टेबलावर एक चिठ्ठी पडलेली दिसली. गौतमनं चिठ्ठी उघडली आणि वाचायला सुरुवात केली. गौतम, सर्वप्रथम तर मी तुझी माफी मागते की मी आईंच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन माहेरी आले. मी त्यांना माझी बाजू खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्या समजल्या नाहीत. सकाळी तुझ्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण तूही माझी पूर्ण गोष्ट ऐकण्याआधीच तिथून निघून गेलास. मी हे मान्य करते की मी कोणत्या घरातून आले आणि आता कोणत्या घरात आले आहे. मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर खूप उपकार करताय. आता एक उपकार अजून करा आणि माझ्या निर्णयात माझी साथ द्या. मला माहीत होतं तुम्ही कधीच आईंशी माझ्यासाठी बोलणार नाहीत, म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे. यामुळं मीच त्यांच्या डोळ्यात वाईट ठरेन. आता मी घरी तेव्हाच येईन जेव्हा तुम्ही मला माझ्या माहेरी न्यायला येईल. गौतम, हे माझं माहेर आहे आणि कोणत्याही मुलीच्या मनातून माहेर इतकं सहज कसं निघून जाईल? मान्य आहे तुम्ही माझ्यासाठी खूप काही आहात, पण सगळं नाही. नंदिनीच्या शेवटच्या वाक्यानं गौतमला एक मोठी कडवी सत्यता समजली होती. तेवढ्यातच शारदाताई संतापानं खोलीत येऊन म्हणाल्या, काय विचार केलास गौतम? इतका वेळ का लावतोस? फोन कर आणि सांग, या घराचा उंबरठा चढायचा नाही. तिला या घरात जागा नाही. तिनं माझा जो अपमान केला आहे त्याची शिक्षा तिला मिळायलाच हवी. गौतम शांतपणे म्हणाला, आई, कोणत्या गोष्टीची शिक्षा देऊ तिला? ती तिच्या माहेरी गेली म्हणून, की प्रत्येक गोष्टीत तिनं माझं म्हणणं मान्य केलं म्हणून, किंवा यासाठी की ती गरीब घरची मुलगी आहे आणि तिचं लग्न श्रीमंत घरात झालं? आई, नंदिनी आजपर्यंत प्रत्येक बाबतीत माझ्या बाजूने राहिली आहे. तिला देखील तिच्या त्या वातावरणातून या वातावरणात सामावून घ्यायला खूप प्रयत्न करावे लागले असतील ना? एवढ्या मोठ्या संयुक्त कुटुंबातून अचानक 4 लोकांच्या कुटुंबात येऊन राहणं सोपं असणार का तिच्यासाठी? आई, जेव्हा तिनं माझं जगणं, राहणं, घर स्वीकारलं तेव्हा मी तिच्यासाठी एवढं तर करायला हवं ना? गौतमचं बोलणं ऐकून शारदाताई थक्क झाल्या. त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. त्यांना कळलं की जर आता त्यांनी या गोष्टीला ताणलं तर मुलगा आणि आईमध्ये तणाव निर्माण होईल. हार मानत शारदाताई तिथून निघून गेल्या. गौतमनं फोन उचलला आणि नंदिनीला एक मेसेज केला, मी उद्या येईन. मान्य आहे मी तुझ्यासाठी सगळं नाही, पण खूप काही आहे. त्या नात्यानं येईन.
आज नंदिनीचं पाऊल तिच्या आयुष्यात नवी प्रकाश सरणी घेऊन आलं होतं. मित्रांनो, जोपर्यंत आपण गप्प बसतो लोक आपल्याला दबवत राहतात. म्हणून योग्य गोष्टीसाठी योग्य वेळी घेतलेला निर्णय खूप महत्त्वाचा असतो. नंदिनीचं पाऊल तुम्हाला योग्य वाटलं की चुकीचं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली तर लाईक करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.